तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी आणि अर्णवने त्या शलाकाच्या गावी जाऊन सगळ्याचा पाठपुरावा करायचं ठरवलं आहे. ते नेमकं कसं काय काय करणार आहेत तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. खरं तर अर्णवना जेवणाच्या टेबलवर बसून आता त्याचं जेवणामध्ये लक्ष असतं, त्यामुळे त्याने मोबाईल चार्जिंगला टी व्हीकडे लावलेला असतो आणि तेवढ्यातच त्याच्या फोनवर एस मोबाईल रिपेअर या नंबरवरनं कॉल येत असतो. मग इकडे लगेचच लक्षात येतं या राकेशला नक्कीच एस मोबाईल रिपेअर म्हणजेच त्या माणसाकडचा फोन तर येत नसेल ना ज्याच्याकडे हा मोबाईल रिपेअरला टाकला आहे, असाही विचार राकेश करतो आणि लगेच अर्णवचा मोबाईल चार्जिंगचा काढतो आणि लगेचच फोनवर बोलायला बाहेर निघून जातो. राकेश त्या मोबाईल रिपेअरला बोलतो की काय रे, मोबाईल रिपेअर झाला आहे का? तर तो म्हणतो हो साहेब, मोबाईल रिपेअर झाला आहे तुमचा आणि तुमचा डाटा पण रिकवर झाला आहे. सगळी कामं एकदम परफेक्ट झाली आहेत बघा, असंही आता सांगितलं जातं. आता एवढी कामं परफेक्ट झाली आहेत म्हटल्यावर आता तो म्हणतो की ठीक आहे, तुमचा ॲड्रेस पाठवा. त्यावर राकेशला तो शॉपवाला म्हणतो की काय ॲड्रेस? मग राकेश म्हणतो की काय ना, कधी कधी मी माझ्या मस्त की ड्रायव्हरलाही पाठवतो, मग मी ड्रायव्हरलाच पाठवतो ना मोबाईल घ्यायला, म्हणून म्हटलं, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता अर्णव हा रूममध्ये आलेला असतो आणि कपड्यांची घडी करत असतो. कपड्यांच्या घड्या करून त्यांनी कपाडात अर्धे कपडे लावूनही ठेवलेले असतात. आणि हे सगळं बघून ना आता खूप मोठा धक्का इथे असणाऱ्या या ईश्वरीला बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे ह्याला म्हणतात काय माहिती का तुम्हाला, एक काम डबल करून ठेवणे. मग अर्णव म्हणतो की काय मी काय केलं आहे, व्यवस्थित तर सगळं केलं आहे. पण ईश्वरी म्हणते की काय ते कसं केलं आहे, ते बरोबर नाही वाटत आहे अर्णव सर, सगळं चुकीचं करून टाकलं आहे. आणि मी काय म्हणते, हे असं कोण लावतं का कपाट वगैरे, असंही ईश्वरीचं म्हणणं असतं. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. अर्णव तिच्याकडे पाहत तिला आता म्हणत असतो की मी जे काही करतोय ना ते बरोबर करतोय, त्यामध्ये ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मला माहिती आहे ना एकदम परफेक्टरित्या मला लावता. पण ईश्वरी त्याच्यावरसुद्धा इश्यू करत असते, मला हे परफेक्ट वाटत नाही आहे, ह्याच्याने उलट कसं तरी वाटते, जर करायचंच असेल ना तर नीट करायचं हँड ऑल, हे सगळं काही ती बोलत असते. तेवढ्यातच आकाश तिथे अर्णवचा मोबाईल वगैरे घेऊन आलेला असतो. पण हे काही ईश्वरीला समजत नाही की तिथे आकाश आला आहे. अर्णव म्हणत असतो की तू कशाला आला इथे. मग आता ईश्वरीला वाटतं की तो तिलाच बोलतोय आणि त्यावर ईश्वरी त्याच्यावर चिडते आणि म्हणते, माझ्याच रूममध्ये येताना आता मला विचारून यावं लागणार आहे का, हां सांगा ना. मग अर्णव काहीच बोलत नाही. तर आकाश मागे असतो आणि आकाश म्हणतो, वहिनी साहेब, वहिनी साहेब मी आहे. मग आता ईश्वरीच्या लक्षात येतं की इथे तर हा आकाश आहे आणि हे त्याला बोलत आहेत. मग अर्णवला म्हणतो की आकाश, की तुझा मोबाईल आहे ना खाली राहिला होता आणि तुझ्या मोबाईलवर फोन येत होते, सो म्हटलं की तुझा मोबाईल घेऊन जावा, एस मोबाईल रिपेअर करून फोन येत आहेत सारखे, आणि बघ जरा काय काम आहे त्यांचं ते, आणि तसंही तू काही मोबाईल वगैरे रिपेअरला टाकलं आहे का, हेही आकाश त्याला विचारतो. त्यावर ईश्वरी आता आकाशला सांगते की हो, मोबाईल रिपेअरला टाकला आहे माझा, एक साधा छोटा मोबाईल होता ना तोच रिपेअरला टाकला आहे, असं आता आकाशला ईश्वरी बोलू लागते. आकाशला जेव्हा ईश्वरी हे सगळं काही बोलते, आकाश म्हणतो ठीक आहे, तुमचं जे काही चालू होतं ना ते करा कंटिन्यू, मी कसं डिस्टर्ब नाही करणार ना तुम्हाला, माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल ना भांडणात, असंही आता आकाश म्हणत असतो. आकाशला माहिती असतं ह्या दोघांची भांडणं चालू आहेत, तू मे सुरू आहे टॉम अँड जेरीप्रमाणे अगदीच, कारण ईश्वरी एवढूशा कारणावरनं त्याच्यासोबत भांडत असते आणि त्यामुळेच आता त्याला आकाश म्हणतो की तुमचं कंटिन्यू करा, मी येतो. आणि असं बोलून आता आकाश जो आहे तो तिकडनं निघतो. तर ईश्वरी आता विचार करते की आता त्या मोबाईल शॉपमधनं कॉल येतो, याचा अर्थ मोबाईल रिपेअर झाला असेल, असंही आता तिच्या डोक्यामध्ये असतं आणि अर्णवला ती तसं म्हणत असते. दुसरीकडे राकेश हा ड्रायव्हरचं वेषांतर करून आता त्या मोबाईलच्या शॉपवर पोचलेला असतो आणि तिथे जाऊन तो म्हणत असतो की झाला आहे का मोबाईल रिपेअर, तर द्या माझ्याकडे, कोण तुम्ही, मी नाही ओळखत तुम्हाला, असं डायरेक्टली आता तो शॉपकीपर म्हणतो. त्यावर त्याला तो सांगतो की अरे मी ना अर्णव सरांचा ड्रायव्हर आहे आणि त्यांनीच मला पाठवलं आहे, खोटं खोटं आता तो सांगू लागतो. जेव्हा आता खोटी बातमी तो सांगतो तेव्हा मात्र आता
खूप मोठा धक्काच ना. इकडे आता त्या शॉपकीपरला बसलेला असतो. शॉपकीपर म्हणतो मी असं कोणालाही मोबाईल देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी अर्णवला कॉल केलेला असतो. अर्णवला कॉल करून सांगितलेलं असतं की इथे तुमचा ड्रायव्हर मोबाईल घ्यायला आलेला आहे. अर्णव म्हणतो की नाही, मी कोणालाही पाठवलेलं नाही, कोणालाही मोबाईल देऊ नका. तोपर्यंत इथे शॉपकीपरच्या हातातनं मोबाईल खेचून तिकडनं राकेश पळ काढतो. मग ही सगळी गोष्ट आता कळते आणि त्यानंतर तो शॉपकीपर सांगतो की तो गेला आहे. मग अर्णव म्हणतो काय गेला आहे? मग अर्णव फोन कट करतो. ईश्वरी विचारते काय झालं आहे, तर अर्णव घडलेली हकीकत सांगत म्हणतो की पण जिथे मोबाईल रिपेअरला दिला होता ना, तो खरं तर मोबाईल ना रिपेअर झाला होता आणि म्हणूनच त्याने कॉल केला होता. पण आपण पोचायच्या आधीच ना तो मोबाईल राकेशने घेतलेला दिसतोय. राकेशच असणारे, अजून कोण नाही आहे या सगळ्याच्या पाठीशी, असं देखील अर्णव आता म्हणत असतो. कारण या सगळ्या गोष्टी राकेशच करू शकतो असाही विचार ना आता मनामध्ये ईश्वरीच्या येऊ लागतो आणि अर्णवच्या सुद्धा. मग आता आपण एक काम करूया, पटकन ना त्याच्या रूममध्ये जाऊन बघूया की तो आलाय की नाही. म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण पटकनी आपल्या रूममधून खाली येतात आणि राकेशच्या रूममध्ये जायला निघालेली असतात. इकडे आता अंजलीच्या डोहाळे जेवणाची खूप छान अशी तयारी करून ठेवलेली असते आणि त्याच वेळेला अंजलीच्या डोहाळे जेवणाची तयारी करून ठेवलेली असताना जेवणाची ऑर्डरसुद्धा मामाने दिलेली असते. फक्त मिठाईचं तेवढं आता राहिलेलं असतं आणि मामा अर्णव जसं खाली दिसतो तसं आता मामा बोलत असतो, मिठाईचं तेवढं राहिलं आहे बघ अर्णव, कसं आता तू मामा आहेस म्हटल्यावर तुला पण काहीतरी ऑप्शन हवाच ना, तू बघ ना काहीतरी काही जमतं आहे का, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र अर्णवचं आणि ईश्वरीचं लक्ष नसतं हे त्यांच्या बोलण्यातून दिसत असतं. अर्णव म्हणतो की हो बघतो मी काय करायचं ते, आणि त्यानंतर जिजू कुठे आहेत, जरा जिजूंसोबत बोलायचं होतं असंही अर्णव म्हणतो. असेल ना तर रूममध्येच असेल असं मामा सांगू लागतात. मामाने असं आता सांगितल्याबरोबर अर्णव आणि ईश्वरी पटकन रूमकडे जायला निघतात. आजीला थोडं ऑकवर्ड फील होत असतं. आजीला कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे दोघंही इतक्या घाईघाईने का जात आहेत. रूममध्ये तिथे गेल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी बाहेरून दार वाजवत असतात. त्याने राकेशने दार उघडायला हवं, त्यांना असं वाटतं की राकेश नसणारे रूममध्ये आणि म्हणूनच ते दार जोरात वाजवत असतात. पण दार काही केल्या उघडत नसतं. दार जेव्हा आता उघडत नाही तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की म्हणजे हा आतमध्येच आहे का. त्यानंतर आता नाटक करतच बाहेर आलेला असतो हा आणि म्हणत असतो की काय झालं, एवढ्या जोरजोराने दार का वाजवत आहे, एवढंच आहे तर या ना आतमध्ये आणि बोला काय बोलायचं आहे ते. मग अर्णव आणि ईश्वरी चकित पडलेले असतात की हा तर त्या मोबाईल शॉपमध्ये गेला होता आणि हा पटकन इथे कसा येऊन पोचला. हा मोठा समज या दोघांचाही झालेला असतो आणि त्याचमुळे मुद्दामून राकेशही त्या दोघांना आतमध्ये घेतो आणि सांगत असतो की मी तर आंघोळ करत होतो, पण तुम्ही एवढं जोरजोरात दार वाजवताय जसं की काहीतरी झालं आहे, काही घडलं आहे का, बोला ना काही झालं आहे का, असं मुद्दामूनच राकेश आता बोलत असतो. त्यावर अर्णव आणि ईश्वरी काहीच नाही असं म्हणतात. अरे काहीच नाही कसं, अरे केवढ्या जोरात दार वाजवत होतात म्हणून विचारलं. मग अर्णव आणि ईश्वरीला त्याने मुद्दाम घेतलेलं असतं आतमध्ये आणि अर्णवला माहिती असतं की ह्यानंच मोबाईल घेतला आहे आणि हा नाटक करतो आहे. म्हणूनच अर्णवला आता त्याला जाब विचारायचा असतो आणि तूच त्या मोबाईल शॉपला गेला होतास ना असं विचारायचं असतं. पण तेवढ्यातच ना तिथे आजीची एंट्री झालेली असते. आजी तिथे आल्यामुळे आता अर्णवला काहीच गोष्टी बोलता येत नसतात. आजी आता तिथे येतात आणि अर्णववरच ओरडतात आणि अर्णव तुझं काय चाललं आहे नेमकं, मला समजेल का, एवढ्या घाईघाईने तू इथपर्यंत आलास आणि काय करतोयस, म्हणजे मला कळू दे ना नेमकं तुझं म्हणणं तरी काय, या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित क्लिअरली सांग म्हणजे कळतील. मग चिंटू म्हणजेच अर्णव आता म्हणत असतो की काही नाही आजी, मी सगळं हॉस्पिटलचं बिल पेड केलं आहे, तेच सांगायला जिजूला आलो होतो. असंही अर्णव आता वेगळंच काहीतरी फिरवतो, कारण त्याला माहिती आहे जर तो काहीतरी बोलून बसला तर पुन्हा आजीला टेन्शन येणार आणि या सगळ्या गोष्टी नको होत्या. मी बिल पेड केले आणि हेच सांगायला मी इथपर्यंत आलेलो आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा अर्णव हे सगळं सांगतो तेव्हा आता अर्णव रागारागाने तिकडनं निघून जातो. तर ईश्वरी आता चला मीही येते असं बोलून ती तिकडनं आता निघते. कारण त्या तिथे उभं थांबून काय म्हणून उत्तरं द्यायची आहेत या सगळ्यांची हा प्रश्न तर असतोच ना. म्हणूनच काहीच न बोलता ईश्वरी आता तिकडनं ताबडतोब निघते आणि जेव्हा आता ईश्वरी तिकडनं निघते तेव्हा मात्र लगेचच राकेश आजीच्या मनामध्ये जागा निर्माण करायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की बघितलं तर आजी, आता हे मी आंघोळीला गेलो होतो आणि ही लोक मध्येच आले.
आणि केवढ्यात दार वाजवायला लागले. खरंच ना, कधी कधी चिंटू ना एकदमच विचित्र वागतो, कळतच नाही ते चिंटूचं वागणं. असं काहीसं आता खोटंच राकेश बोलतो आणि त्यानंतर तो सांगू लागतो की माझी ना आंघोळी जरा बाकीच राहिली, मी अर्धवट सोडून तसंच आलो. दार एवढ्या जोरजोरात वाजायला लागलं ना, तर मला डाऊट आला की काय झालं आहे म्हणूनच मी सगळं सोडून बाहेर आलो, असंही आता तो खोटं सांगू लागतो. जेव्हा आता हे सगळं तो खोटं बोलतो तेव्हा मात्र मामा तिथे उभा असतो, पण सगळीजणं निघून जातात. तर राकेश मुद्दामून मामाकडे बघत असतो आणि राकेशला माहिती असतं की ती लोक वेळेवर पोचली होती, पण त्यांच्या आधीच मी इथे पोचलो होतो. मला माहिती आहे ना ही लोकं कशी असतात ती आणि काय करू शकतात ती, असं देखील राकेश ओळखून होता. दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला समजतच नाही आहे अर्णव सर, हा इतक्या लवकर तिकडनं इथपर्यंत कसा आला. कारण अर्णव म्हणतो अगं तो राकेश आहे, तो काही करू शकतो, तुला माहीत नाही आहे. तेवढ्यातच ना अर्णवचा फोन वाजतो, म्हणून अर्णव कॉल रिसीव्ह करतो. तर पोलीस स्टेशनमधून अर्णवला कॉल आलेला असतो. पोलीस आता अर्णवला इन्स्ट्रक्शन देत असतात, म्हणजेच आता पोलीस अर्णवला सांगत असतात की तुम्ही जे काही मोबाईलचं नंबर दिला होता त्याचं आम्ही लोकेशन ट्रेस केलेलं आहे. म्हणजे शलाकाच्या मोबाईलचं नंबरचा जे काही लोकेशन आहे ते ट्रेस केलं आहे आणि त्याच वेळेला मेहता रोडवरील त्या शॉपचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे, हेही आता अर्णवला कळतं. अर्णव फोन ठेवल्यावर ईश्वरीला याबद्दल सांगतो. ईश्वरीला म्हणतो की त्यांचा कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी मोबाईल नंबर ट्रॅक केला आहे आणि त्या ट्रॅकमध्ये असं सापडलं आहे की शलाकाचा मोबाईल मेहता रोडवरील यस मोबाईल शॉपमध्ये 1 मिनिटाआधीसाठी ओपन झाला होता. एवढंच कळलं आहे. म्हणजे ईश्वरी तुला कळतंय का, हा जो फोन आहे ना तो राकेशचा नसून शलाकाचाच आहे. मग शलाकाचा फोन राकेशकडे, हे सगळं काय आहे. आणि त्यावरूनच ईश्वरी आता सगळ्याचा नेम लावत असते. म्हणजेच ती म्हणत असते मला असं का वाटतंय शलाकाचा नवरा राजेश्वर पाटील हाच का राकेश आहे. मग ईश्वरी आता या सगळ्या नावांचा शोध घेत असते. म्हणजे राजेश्वर पाटील नाव सांगितलेलं असतं शलाकाला, राजेश नाव सांगितलेलं असतं या अंजलीला आणि ईश्वरीला सांगितलेलं असतं राकेश. ही विविध नावं आता अर्णव देखील घेत असतो आणि अर्णव म्हणतो की या सगळ्याचा एकच माणूस आहे मास्टर माइंड, हा म्हणजे हा राजेश. या राजेशचं सत्य बाहेर काढायला हवं, पण आता कसं. त्यावेळेला ईश्वरी आता अर्णवला एक आयडिया देते आणि अर्णवला म्हणत असते जर आपण शलाकाच्या गावी गेलो आणि शलाकाच्या गावी जाऊन सगळ्याची माहिती काढली की नेमका राकेश हाच तिचा नवरा आहे का, हे तर मग आपल्याला कळेलच ना नेमकं काय मॅटर आहे तो. काय वाटतं तुम्हाला. पण अर्णव म्हणतो की हे सगळं कसं शक्य आहे, आपल्याला तर काहीच माहिती नाही आहे. वरी अर्णवला सांगते की नाही, मी जेव्हा तो मोबाईल शोधायला रूममध्ये गेले होते ना आत्याच्या, तिथे ना मला एक गोष्ट सापडली आहे. ते म्हणजे काही पेपर्स आहेत, त्यामध्ये शलाकाच्या गावचा ॲड्रेस आहे. आपण त्या गावच्या ॲड्रेसवर जाऊया आणि तिकडे जाऊन सगळ्या गोष्टींची शहानिशा करूया. मग आता ईश्वरीचं म्हणणं असतं की आपण लगेचच निघूया. अर्णव म्हणतो हे कसं शक्य आहे, एवढ्या पटकन सगळं काही कसं काय होऊ शकतं. नाही गं, नाही होऊ शकत एवढ्या लवकर पॉसिबल. अर्णव हे सगळं काही तिला बोलत असतानाच ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आपल्याला आताच जावं लागणार आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे की उद्या अंजलीताईंचं डोहाळे जेवण आहे. अंजलीताईंचं डोहाळे जेवण असताना आपण कसं काय हे करणार. त्यापेक्षा ना मला असं वाटतंय की आपण त्या आधीच जाऊन येऊया, नाहीतर तोपर्यंत खूप जास्त उशीर झालेला असेल, असंही आता ईश्वरी म्हणत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हासुद्धा आता अर्णव तिच्याकडे बघत राहतो. ईश्वरी ॲड्रेस दाखवते आणि अर्णवच्या हातात हात देत अर्णवला म्हणत असते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण आपल्याला या सगळ्याचा पुरावा तर शोधून काढायचाच आहे, कारण या सगळ्यामुळे आपल्या अंजलीताईंच्यासुद्धा जीवाला धोका आहे. म्हणूनच मला असं वाटतं की जर आपल्याला या गावी जाऊन काही पुरावा मिळाला तर तो आपल्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. मग आता अर्णवही विचार करतो की तसंही आता डिलिव्हरी जवळ आलेली आहे, मग आपण जास्त का वाट बघायची आहे. तसंही कधी ना कधी आपल्याला ताईला सगळं सत्य सांगावं लागणार आहे आणि तेव्हासुद्धा ना हा माणूस खूप जास्त पलट्या मारणार. त्यापेक्षा आता मला असं वाटतं की जर पुरावा मिळत असेल तर तो शोधून काढायचा
असं देखील अर्णवच्या मनामध्ये असतं. आणि अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की ठीक आहे, तू म्हणतेस तर आपण जाऊया. असंही आता अर्णव ईश्वरीला सांगू लागतो. त्यावर ईश्वरी ही अर्णवच्या हातात हात देत त्याला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी कायमच तुमच्या सोबत आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आणि ईश्वरी पटकन तयार होऊन आता निघालेले असतात. रात्रीच्याच वेळेला त्यांना आता हा प्रवास करायचा असतो, म्हणूनच ते कोणालाही न सांगता निघत असतात. पण नेमकी आजी समोर येते. आजी समोर आल्यावर त्या दोघांनाही विचारते की हे काय, इतक्या रात्री कुठे तुम्ही चाललायत? त्यावर अर्णव आता खोटं सांगतो आणि म्हणतो की माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे ना, त्यालाच बघायला चाललो आहे. अच्छा, मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे. मग ही ईश्वरी, अहो आजी ते काही ना, हे एकटेच जातात एवढ्या रात्रीचं. मग म्हटलं मीही तुमच्यासोबत येते, एकटं ड्राईव्ह करू नका असं म्हटलं, म्हणून मीही त्यांच्यासोबत जाते असं आता खोटं कारण ईश्वरी देऊ लागते. पण आजी तुम्ही कशा नाही झोपलात असं ईश्वरी विचारते. त्यावर आजी म्हणतात की मी जॉब करत होते, तीच आता जॉब माय संपली, मग म्हटलं आता झोपायला जाऊया आणि तुम्ही दोघं दिसलात. ठीक आहे, पण उद्या अंजलीचं डोहाळे जेवण आहे, लक्षात आहे ना? मग ईश्वरी म्हणते की हो आहे आमच्या लक्षात, नका काळजी करू असंही आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे आम्ही डोहाळे जेवणापर्यंत नक्कीच घरी येऊ असं देखील अर्णव आजीला सांगतो. पण आता जाणं आम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे देखील त्यानं म्हटलेलं असतं. आणि म्हणूनच आता तो लगेचच तिकडनं जायला निघतो. आजीच्या मात्र संशय मनामध्ये अजूनही तसाच कायम असतो. आजीला वाटत असतं की काहीतरी गडबड आहे. म्हणजे हे दोघंही जणं बाहेर पडलेत, पण हे दोघंही जणं मित्राकडे जात आहेत, म्हणजे ॲक्सिडेंट झाले मित्राचं असं सांगतात. खरंच ही गोष्ट असू शकते का, असाही विचार ना आता आजीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. अर्णव ईश्वरी आता गाडीने निघालेले असतात आणि जेव्हा ते गाडीने जायला निघतात ना, तेव्हा अर्णवचं लक्ष बरोबर नसतं. अर्णव हा वेगळ्याच विचारांमध्ये हरवलेला असतो. हे सुद्धा आता ईश्वरीला कळतं. म्हणूनच ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला म्हणत असते की काय झाले अर्णव सर? अर्णव म्हणतो की खरंच ना माझी खूप मोठी चूक झालेली आहे की मी माझ्या ताईचं लग्न त्या राकेशसोबत लावलं. मी जेव्हा ताईचं लग्न लावताना 10 वेळा सगळीकडे चौकशी का केली नाही ना, याचाच मला आता पस्तावा होतोय असं देखील अर्णव आता विचार करतच बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आपण या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूया, तोपर्यंत तुम्ही टेन्शन फ्री राहा. पण आता जे चेहऱ्यावर टेन्शन असतं ना अर्णवच्या, ते सरळ सरळ ईश्वरीलाही दिसत असतं. म्हणूनच ईश्वरी म्हणत असते की नका काळजी करू अर्णवला. अर्णवला जरा चेहऱ्यावरचं टेन्शन दिसलं की ईश्वरीला एकदम विचित्र वाटतं. तिलाही वाटत असतं की नको, या माणसाने टेन्शन घ्यायला नको. पण आता जे काही अर्णव टेन्शन घेत असतो त्यामुळे ईश्वरी विचार करते की ह्यांचा मूड तर ठीक करायला हवा, त्यासाठी काहीतरी आयडिया करायचं ती ठरवते. आणि त्याच वेळेला ना तिला बाजूला एक चहाची टपरी दिसते आणि म्हणूनच ती गाडी थांबवायला अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणतो की ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे आणि आपण इथे कशाला थांबायचं, नको चल, कारण आपल्याला पोचायचंही लवकर आहे. पण ईश्वरी आता अर्णवचं ऐकत नाही. ईश्वरीला असं वाटतं की अर्णवने स्वतः जरा थोडं कॉफी घेतली तर त्याचा मूड थोडा रिफ्रेश होईल आणि म्हणूनच ती त्याला सांगत असते की चला ना चला. आणि असं बोलूनच ती आता त्याला तिकडनं घेऊन जायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ती आता त्याला तिकडनं घेऊन जाते ना, तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. अर्णवला एकदमच मूड नसतो, पण काय करणार, अर्णवला जाणं गरजेचंच होतं ईश्वरी म्हणते म्हटल्यावर. म्हणूनच आता अर्णव गाडीतून उतरतो आणि ईश्वरीसोबतच त्या एका टपरीवर थांबतो. आणि जेव्हा तो त्या टपरीवर थांबतो तेव्हा मात्र ईश्वरी आता त्या चहाच्या टपरीवाल्याला सगळ्या काही गोष्टी सांगते. म्हणजेच त्याला आता ती सांगताना म्हणते की 2 कॉफी द्या आणि 2 कॉफी ना एकदम अशा भारी द्या, म्हणजे एकदम कडक अशा, असंही तिनं आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता ती हे सगळं काही सांगते तेव्हा मात्र अर्णव शांत असतो. मग अर्णव शांत आहे, त्याचा मूड तर ठीक करायला हवा, पण तो मूड ठीक करण्यासाठी काय करावं बरं, असाही विचार ना मनामध्ये येत असतो. आणि म्हणूनच आता अर्णवला ती म्हणते की अर्णव सर, पण अर्णव लक्ष देत नाही. मग आता ह्याचा मूड ठीक करण्यासाठी आपण काहीतरी करूया असं म्हणून ईश्वरी आता त्या टपरीवाल्याला म्हणत असते की काय काय चाललं आहे, आज आम्हाला ना अशी कॉफी बनवून द्या जी की एकदम अशी पानचट लागणारी असेल. काय पानचट लागणारी कॉफी काय असतं? मग आता ईश्वरी त्यांना ती कॉफी कशी बनवायची हे सांगत असते. म्हणजेच
ही जी पानसट कॉफी आहे ना ती अशा पद्धतीने बनवायची असते. त्याच्यामध्ये खूप जास्त कॉफी पावडर आणि कमी जे आहे ते एकदम आणि ती एकदम अशी कडू झाली पाहिजे असंही तिने आता सांगितलेलं असतं. ती जेव्हा हे सगळं काही सांगते तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही. पण ईश्वरीने तशी ती बढिया कॉफी बनवायला आता सांगितलेली असते आणि जेव्हा तिथे कॉफीचं वर्णन करून सांगत असते ना तेव्हा मात्र आता तिकडे असणारा कॉफीवाला म्हणतो की कशी बनवायची ही अशी पानसट कॉफी. मग ईश्वरी स्वतःच्याच हाताने अर्णवसाठी कॉफी बनवायचं ठरवते. म्हणजे ईश्वरीला माहिती आहे की अर्णवचा मूड ठीक करायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागतील आणि यासाठी ती आता प्रयत्न करू लागते आणि ती आता म्हणत असते की चला फायनली मी तुमच्यासाठी ना कॉफी बनवते. आणि म्हणून तिनं आता कॉफी बनवायला घेतलेली असते. ती कॉफी बनवत असताना अर्णवचं लक्ष असतं. अर्णव बघत असतो की ही नेमकी काय काय करते आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो की काय चाललं हे, तू काय करतेस. मग ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठी तुमची स्पेशल अशी कॉफी बनवते, म्हणजे कसं तुम्हालाही ती कॉफी आवडेलच ना, घ्या बरं ही कॉफी. असंही आता ती म्हणून त्याला कॉफी द्यायचा प्रयत्न करत असते. मग ती कॉफी देत असताना मुद्दामून अर्णवचं लक्ष तिच्याकडे वेधून घेण्यासाठी ईश्वरी मुद्दामून तिला चटका लागला आहे असं नाटकही करायला मागे पुढे बघत नाही. कारण ईश्वरीला असं वाटत असतं की काही झालं तरी अर्णवने स्वतःचा मूड रिफ्रेश करायला हवा, उगाच ना जास्त ताण द्यायला नको असंच वाटत असतं. आणि म्हणूनच ईश्वरी आता पाहत राहते आणि ईश्वरी जेव्हा आता अर्णवला कॉफी वगैरे देत असते तेव्हा मुद्दामून आई ग असा आवाज करते. त्याबरोबर अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीला चटका लागलाय. अर्णव आता धावत पळत तिथपर्यंत आलेला असतो आणि तो ईश्वरीचं बोट वगैरे बघू लागतो. ईश्वरीला म्हणत असतो की काय झालंय, अगं थांब ना, लक्ष देऊन करता येत नाही का तुला काम, असं बोलूनच ना आता तो तिचा हात घेतो आणि हात घेऊन बघू लागतो. तर त्यावेळेला ना ईश्वरीला खूपच जास्त हसू येत असतं आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहून हसू लागते. ईश्वरीला माहिती होतं ही असं काहीतरी करणार आणि त्यामुळेच ना आता ईश्वरी अर्णवचं लक्ष वेधून घेण्यासाठी, अर्णवचा मूड रिफ्रेश करण्यासाठी हे करते. आणि त्यावरून ना तिला हेही कळलेलं असतं की अर्णवचं किती तिच्यावर प्रेम आहे ते. कारण अर्णव ना या सगळ्या प्रसंगात तिच्यासाठी धावून आलेला असतो. त्यामुळे ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी शलाकाच्या गावी जाऊन पोचलेले असतात आणि शलाकाचा ॲड्रेस असतो तिथे पोचतात. आता तिथे एक बाई असते. त्या बाईला अर्णव आणि ईश्वरी राकेशचा फोटो दाखवतात आणि विचारत असतात की शलाकाचा हाच नवरा आहे का, आम्हाला जरा सांगा, कारण आम्हाला माहिती हवी आहे. शलाकाचा खून झाला आहे याबद्दलसुद्धा ईश्वरी आता त्या बाईला सांगू लागते. त्यावर त्या बाईला धक्का बसतो आणि ती रडायला लागते. आणि तो झोपलेल्या अवस्थेत जो माणूस असतो तो देखील आता त्यांच्याकडे पाहू लागतो. खरं तर बहुधा राकेशने त्यांना धमकी दिलेली असेल म्हणून ते तोंड उघडत नाही आहे. आणि त्या माणसाची अवस्थासुद्धा ही अशी राकेशनेच केलेली होती, कारण राकेश हा विकृत आहे. त्याचं जर सत्य कोणापासून लपवायचं असेल तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अगदी तसंच काहीसं आता राकेशने यांच्यासोबतसुद्धा केलं आहे. पण आता राकेशचं खरंच सत्य हे लोक सांगू शकतात का अर्णव ईश्वरीला, हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.